जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्रीगोंदा तालुक्यातील पिंसोरे खांड येथील गावडे मळा परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर मुरुम टाकण्याच्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली। या घटनेत निवृत्त शिक्षक पोपटराव रावजी गावडे यांचा कुऱ्हाडीच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या विलास दादा गावडे यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नेवासा तालुक्यातील पाचुंदा परिसरात अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली असून सख्या बहीण भावाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। प्राथमिक माहितीनुसार स्वाती रामदास खरात आणि तिचा भाऊ किरण रामदास खरात हे दोघे शेततळ्याजवळ पेरू आणण्यासाठी गेले होते। यावेळी स्वातीचा अचानक पाय घसरून ती तळ्यात पडली। बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात किरणनेही तळ्यात उडी मारली, मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध गर्भलिंग निदान चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी आणखीन पुण्यातील एका डॉक्टरसह एका एजंटला अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 21 वर पोहोचली असून त्यामध्ये तब्बल 60 डॉक्टरांचा समावेश आहे। या प्रकरणात सुरुवातीला नेवासा येथील डॉक्टर भनगे, 2 एजंट आणि 6 कुटुंबीय अशा 9 जणांना अटक करण्यात आली होती। मुळा धरणातील पाणी साठा घसरला असून सध्या धरणात केवळ 11% उपयुक्त पाणी शिल्लक राहिले आहे। जून महिना अर्धा संपत आला तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने जलसाठ्यात वाढ होण्याऐवजी घटच होत आहे। परिणामी प्रशासनासमोर पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामाचे भवितव्य असा दुहेरी प्रश्न उभा राहिला आहे। दरडगाव थडी येथून नदी पात्रात बिनदिक्कतपणे वाळू रेती उपसा सुरू असल्याचं वास्तव्य समोर आल्यानंतरही ज्यांनी कारवाई करायची ते पोलीस, महसूल व पाटबंधारे विभागाने टोलवा टोलवी चालवल्याचा प्रकार समोर आला आहे। कोणालाही उपासाची परवानगी दिली नसल्याचा दावा तालुका प्रशासनाकडून केला जात असताना उपसा करणाऱ्यांनी मात्र परवानगी असल्याचा अजब दावा केल्याने गोंधळात आणखीनच भर पडली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। प्रसूती दरम्यान महिलेची प्रकृती चिंताजनक होत शुक्रवारी मध्यरात्रीनंतर तिचा मृत्यू झाला। डॉक्टरच्या कथित निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय अतिदक्षता विभागात तसेच डॉक्टर मेडी हॉस्पिटल बाहेर वाहनांची तोडफोड केली। छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातून शवविच्छेदन करून मृतदेह असलेली रुग्णवाहिका शनिवारी नातेवाईकांनी थेट शहर पोलीस ठाण्यासमोर उभी करत रस्ता रोको आंदोलन करताना डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। पाथर्डी आणि शेळगाव शहराची वाढत्या पाण्याची गरज लक्षात घेऊन राबविण्यात येत असलेल्या जायकवाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची कामे वेगाने सुरू असून लवकरच दोन्ही शहरांना नियमित आणि मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केला। योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह जायकवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आहे। जामखेड पंचायत समितीच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानाचे बांधकाम पूर्णत्वाच्या टप्प्यावर आले असतानाही विद्युत कामे रखडल्याचं सदनिकांचा वापर अद्याप सुरू होऊ शकलेला नाही। लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या इमारती अनेक दिवसांपासून रिकाम्याच पडून असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वातावरण निर्माण झाले आहे।
कोपरगाव शहरातील बस स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कोपरगाव शहर पोलीस आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त धडक कारवाई केली। या धडक कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। परिवहन विभागाच्या नियमानुसार एसटी बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची अवैध वाहतूक करणाऱ्या किंवा परवाना नसल्याच्या वाहन चालकांना थांबण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर आता थेट कायदेशीर आणि दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे। आज दुपारी एसटीचे जिल्हा सुरक्षा अधिकारी धर्मराज पाटील यांच्या नेतृत्वाच्या कोपरगाव बस आग्रा व्यवस्थापक अमोल बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलिसांच्या मदतीने बस स्थानक परिसरात अचानक मोहीम राबवली। यावेळी बस स्थानक परिसरात ठाण मांडून बसलेल्या आणि नियम मोडणाऱ्या अवैध वाहन चालकांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला। बस स्थानक परिसरात शिस्त राखण्यासाठी आणि एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम यापुढेही अशीच तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे विनापरवाना वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे। 1 जून ते 15 जून या कालावधीमध्ये तसेच यापुढील देखील कालावधीमध्ये बस स्थानकापासून 200 मीटर नो पार्किंग झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मज्जावासला करण्याने 200 मीटरच्या अंतरावर जे काही अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक असन त्यांच्या वाहनाविरुद्ध पोलीस स्टेशनमार्फत RTO विभागामार्फत आणि एस टी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कारवाई चालू आहे। आज अखेरपर्यंत कोपरगाव बस स्थानकामध्ये साधारण 10 वाहन चालकांवर अवैधरित्या प्रवासी वाहतूक केली कारणाने पोलीस स्टेशन आणि RTO विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे। शेवगाव येथील अल्पवयीन मुलींच्या आत्महत्याच्या प्रकरणातील आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संबंधितास तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी दिनांक 13 रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। या प्रसंगी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक नीरज राजगुरू व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की शेवगाव तालुक्यातील एका अल्पवयीन हिंदू तरुणीने कथित त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली। या प्रकरणातील मुख्य आरोपी तसेच त्यास मदत करणाऱ्या सहकाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपींना तत्काळ अटक करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। गेल्या काही दिवसापूर्वी आमच्या सकल हिंदू समाजामधली एक मुलगी या ठिकाणी काही लोकांच्या अत्याचाराला बळी या ठिकाणी पडली। या मुलीला अनेक वेळा त्या ठिकाणी मोबाईलच्या माध्यमातून असेल, धमकावून असेल, तिच्यावरती अत्याचार केले गेले, पैशाची मागणी केली गेली आणि वेळ प्रसंगी तिला धर्मांतर कर असं सुद्धा बळजबरीने या ठिकाणी करण्यात आली। या सर्व छळाला कंटाळून या आमच्या मुलीने या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। खरं तर ही अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली। गेल्या काही दिवसापासून संबंधित पोलीस विभागाच्या माध्यमात आमचे सर्व हिंदू समाजाचे कार्यकर्ते होते। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अतिशय चांगलं सहकार्य या ठिकाणी मिळालं, त्याचा गुन्हा देखील नोंद झाला। परंतु आज दुर्दैवाची बाब अशी आहे की त्या समोरच्या जे दोषी आहेत त्यांना आतापर्यंत अटक या ठिकाणी झाली नाही। खरं तर त्या दोषींना अटक व्हावी, त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे आणि फक्त कारवाई न होता त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन 302 सारखे कलम त्यांच्यावरती लागले पाहिजे अशा या मागणी करता आज शेवगाव शहरातील सकल हिंदू समाज या ठिकाणी गोळा झालेला आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।